तर तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही ही छान अशी मिक्स भाजी आणि अशी मस्त भरपूर तीळ लावलेली बाजरीची भाकरी एकदा नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज मी तुम्हाला आमच्या घाटावरच्या पद्धतीने मिक्स भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे मेथीची भाजी आणि चाकवताची भाजी घेतलेली आहे, गाजर घेतले, बोरं घेतलेले आहेत, वालाची शेंग आहे, ही याला घेवडा पण बोलतात, पेरू, अद्रक आहे, वांगी आहेत, ओले हरभरे येते आणि तीळ घेतलेले आहेत। तर आता ही भाजी कट करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते। वालाची शेंग तर स्वच्छ साफ करून घेतलेली आहे मी। आणि आता हे हरभरे आपल्याला भाजून घ्यायचे, तीळ पण भाजून घ्यायचे। तर हरभऱ्याच्या आणि तिळाच्या वाटणामध्येच आपण ह्या भाजीचा जो रस्सा आहे तो बनवणार आहे। चला तर मग बघूयात। तर हे चणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे, ओले हरभरे ते छान भाजून घेतले ना तर भाजीची टेस्ट खूप छान येते। तर हे बघा, चणे असे छान भाजून घेतलेले आहेत मी। आता ह्याच्यामध्येच हे तीळ पण घालून भाजून घेते। छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। तर तीळ छान तडतडतायत। हे मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक वाटून घ्यायचे आपल्याला हे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि हरभरे ओले काढून घेतलेले आहेत। त्याच्यामध्येच अद्रक घेतलेलं आहे ते घालतीये। हे बघा, हे हरभरे आणि तीळ अद्रकचं वाटण मी तयार करून घेतलंय। तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात। छान असं कडकडीत गरम झालंय, त्याच्यामध्ये मी जिरे घालतीये आणि हे आमच्या पद्धतीचं काळं तिखट आहे। तर हा घालते मी 1 चमचा। ही छान तेलामध्ये मी परतवून घेते तिखट। तर हे तिखट एकदम कमी गॅसवर आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचंय, त्याच्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो। थोडीशी हळद घालतेय मी, कढीपत्ता घालतेय आणि जे आता आपण वाटून घेतलं होतं मी चण्याचं आणि तिळाचं, ते वाटण घालतेय। या भाजीमध्ये कांदा लसूण अजिबात वापरलेला नाहीये। आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो, तर देवाला कांदा लसूण चालत नाही। तर आमच्या काळ्या तिखटामध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले असतात, त्याच्यामुळे मी याच्यात गरम मसाला जास्त काही घातलेला नाही। तुम्हाला हवा असेल तर थोडा तुम्ही किचन किंग मसाला वगैरे घालू शकता। तर मसाला छान असा फ्राय होत आलाय, सगळ्या बाजूने याला तेल सुटायला लागले आणि ते थोडा वेळ फ्राय करून घेऊयात। एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय
गरम पाण्यामुळे भाजीला तरी पटकन येते आणि खूप छान येते. तर हे बघा, छान असा मसाला हा फ्राय झालाय. तर ह्याच्यामध्ये आता आपण जे काही मिक्स भाज्या मी घेतल्या होत्या मगाशी, त्या कट करून आणि स्वच्छ धुवून अशा घेतलेल्या आहेत. तर ते आता मी घालते याच्यामध्ये. याच्यामध्ये वालाची शेंग, गाजर, मेथी, चाकवतची भाजी, वांग आणि बोरं, पेरू हे सगळं मी याच्यामध्ये घालतीये. तर बोरं मी अशी मधून कट करून घेतलेली आहेत, कीड वगैरे असते ना आतमध्ये त्याच्यामुळे. आणि पेरू पण कट करून घेतलाय असा. ह्याच्यात मी थोडासा ऊस पण घालणार आहे. आमच्या इकडे थोडासा ऊस पण घालतात ह्याच्यामध्ये. छान अशी आंबट गोड चव येते भाजीला. टेस्ट खूप छान लागते या भाजीची. थोडीशी अशी फ्राय करून घेतली आहे मी. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एकदम अशी लतपतीत थोडस पाणी घालून बनवू शकता. आमच्याकडे एकदम अशी सुकी सुकी बनवत नाही, पातळ अशी आमटी बनवतात. मी आणखी थोडस गरम पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे. छान अशी आता ही शिजवून घ्यायची आहे भाजी. त्याच्यात मी आता चवीनुसार मीठ घालतीये. तर छान उकळी आलेली आहे भाजीला. सुगंध तर अप्रतिम येतोय. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर आवडली तर कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.